नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या श्री महालक्ष्मी या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर यावर्षीची जी होलिका आहे ती 13 मार्चला पण साजरी करणार आहोत आणि त्यावेळेस आहे चंद्रग्रहण। त्यामुळे हा तुमच्यासाठी खूपच शुभयोग आहे। असे काही उपाय तुम्हाला या दिवशी करायचे आहेत आणि जे उपाय करून जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये खूप त्रासलेले आहात, तुमच्या घरी खूप दरिद्रता आहे, पैसा पाण्याची खूप संकटे आहेत, तर असे उपाय करून तुम्हाला तुमचं जीवन सुधारता येऊ शकतं। आणि यावेळेस 3 शुभ योग तयार होत आहेत या पौर्णिमे दिवशी। त्यामुळे ही तुमच्यासाठी खूप चांगली संधी आहे। तुम्ही शास्त्रात सांगितलेले जे काही असे उपाय आहेत ते या दिवशी वापरून तुमचं जीवन तुम्ही बदलू शकता। तर ते कोणते उपाय आहेत, तुम्हाला या दिवशी काय करायचं आहे, कशा पद्धतीने तुम्ही या तिन्हीपैकी एक जरी उपाय तुम्ही केला तरी तुम्ही धनवान होऊ शकता, समृद्धवान होऊ शकता आणि सुखी जीवन जगू शकता। तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओतून आज आपण पाहणार आहोत। पण त्याआधी आपल्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब देखील करा आणि कमेंटमध्ये जय श्री महालक्ष्मी लिहायला विसरू नका। कारण जो पण कोणी जय जय महालक्ष्मीचा जय जयकार करेल त्याच्या जीवनावरती माता लक्ष्मीचा आशीर्वाद होईल, त्याच्या डोक्यावरती माता लक्ष्मीचा हात बसेल। तर मित्रांनो, पौर्णिमा आहे ती खूप महत्त्वाची असते। पौर्णिमेला स्वतः माता राणी ही पृथ्वी तलावरती येत असते आणि कोण माझा भक्त आहे जो माझ्यासाठी काही करत आहे किंवा माझी सेवा करत आहे ही माता लक्ष्मी स्वतः डोळ्यांनी बघत असते आणि त्या पद्धतीने माताचा हात आपल्या डोक्यावरती येत असतो। माता लक्ष्मी ही अतिशय दयाळू आहे। तुम्ही तिच्यासाठी थोडी जरी पूजापाठ केली आणि ती जर माता लक्ष्मीपर्यंत पोहोचली तर माता लक्ष्मी तुम्हाला जीवनात कधीच कोणती गोष्ट कमी पडून देणार नाही। एवढी क्षमता माता लक्ष्मीमध्ये आहे किंवा एवढी दयाळूपणा माता लक्ष्मीमध्ये आहे। त्यामुळे मित्रांनो, ही संधी तुम्ही चुकवू नका। पौर्णिमेला येणारी संधी तुम्हाला घालवायची नाही। खूप लोक आहेत ज्यांना आलेले हे अनुभव आहेत, ते वर्षभर या संधीची वाट बघत असतात की कधी होलिका पौर्णिमा येत आहे, कधी आम्ही हा उपाय करतोय आणि अजून आमच्या जीवनामध्ये तरक्की होत आहे। तर असे लोक या दिवशी शास्त्रात सांगितलेले किंवा पुराणात सांगितलेले उपायांचं योग्य पद्धतीने उपाय करून आपलं जीवन बदलत असतात। तर तुमच्याकडे खरंच पैसा पाण्याची खूप तंगी आहे, तुम्ही कर्जात अडकलेले आहात, तुमच्या घरी पैसा येत नाही किंवा खूप अडीअडचणी घरामध्ये आहेत, सतत भांडणे होत असतात, कलह होत आहे, घरामध्ये कोणाचीच प्रगती होत नाही आहे, तुम्ही गेले 10 वर्ष 5 वर्ष 3 वर्ष आहे त्याच जागेवरती आहात, तुमची काहीच प्रगती झालेली नाही। तुम्हाला स्वतःचं घर घ्यायचं आहे, गाडी घ्यायचं आहे, अजून मुलाचं शिक्षण असेल किंवा मुलाला चांगली नोकरी असेल, त्याच्या धंद्यापाण्यात यश भेटावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर ही होली पौर्णिमा खूप महत्त्वाची आहे। हा उपाय तुम्ही नक्की करा। तुमची मनोकामना माता लक्ष्मीला नक्की मागा। माता लक्ष्मीला तुम्ही प्रसन्न करून घेण्यासाठी हे उपाय तुम्हाला करायचे आहेत। तर तुम्हाला होलिका पौर्णिमे दिवशी जेव्हा तुम्ही होलिका दहन करणार त्या दिवशी सकाळी स्नान केल्यानंतर तुम्हाला लाल कलरचे कपडे परिधान करायचे आहेत। असे कपडे परिधान केल्याने माता लक्ष्मीच्या पूजेमध्ये एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा निर्माण होत असते, कारण माता लक्ष्मीला लाल कलर हा अतिशय प्रिय आहे। त्यामुळे असे कपडे तुम्हाला या दिवशी घालायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीची पूजा करायची आहे। माता लक्ष्मीच्या पूजामध्ये तुम्हाला धनाचा उपयोग करायचा आहे। धने आपण बघत असता, लक्ष्मी पूजन असेल, धनतेरस असेल, माता लक्ष्मीच्या मुख्य पूजेमध्ये धन म्हणजे धने, धन आणि धने याचा कुठे ना कुठे खूप मोठा संबंध जुळून आलेला आहे आणि धने म्हणजेच धनाला वाढवण्यासाठी जे वापरले जातात ते म्हणजे धने आणि ते माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत। त्यामुळे तुम्हाला या धण्यांचा उपयोग या पौर्णिमेला, होलिका पौर्णिमेला तुम्हाला करून तुमचं जीवन तुम्हाला सुखी करायचं आहे। तर तुम्हाला काय करायचं आहे, एक नवीन लाल कलरचा कपडा तुम्हाला घेऊन यायचा आहे। हा कपडा तुम्हाला माता लक्ष्मीची तुमची पूजा करून झाल्यानंतर तिथे तुम्हाला अंतरायचा आहे। त्यावरती तुम्हाला थोडेसे धने ठेवायचे आहेत। धण्यामध्ये तुम्हाला एक माता लक्ष्मीचा कॉईन असतो चांदीचा, तो ठेवायचा आहे। तुमच्याकडे तो नसेल तर चांगला स्वच्छ धुतलेला 1 रुपयाचं नाणं जरी तुम्ही त्याच्यावरती ठेवलं तरी काहीच हरकत नाही। त्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती हळद कुंकू व्हायचं आहे। माता लक्ष्मीचं लक्ष्मी सुक्तम तुम्हाला बोलायचं आहे आणि नंतर या धान्याची एक पुडी बांधायची आहे
गाठोडं असं बांधायचं आहे आणि ते तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये तुम्हाला ठेवायचं आहे. आणि ठेवताना तुम्हाला तुमची मनोकामना ही नक्की तुम्हाला त्यांना सांगायची आहे. पण ही जो उपाय आहे तो पौर्णिमेच्या रात्री, होलिका पौर्णिमेच्या रात्रीच हा उपाय केला जात असतो. त्यामुळे काय होतं की तुमच्या जीवनामध्ये माता लक्ष्मीचा आशीर्वाद राहत असतो. या का पौर्णिमे दिवशी पौर्णिमेला माता लक्ष्मी ही पृथ्वी तलावरती येत असते आणि ते घुबडावरती स्वार होऊन पृथ्वीची परिभ्रमा करत असते आणि बघत असते की कोण माझा भक्त आहे, जो माझ्यावरती निसाम प्रेम आहे, भक्ती आहे, जो माझ्यासाठी काही करत आहे. त्यामुळे धन जिथं ठेवलं जातं या दिवशी, तिथे धने ठेवले जातात, तिथे माता लक्ष्मी ही आपणआप खेचून घेण्याचं काम हे धणे करत असतात. त्यामुळे तुम्हाला हा धण्यांचा उपयोग या पौर्णिमेला नक्की करायचा आहे. माता लक्ष्मीचं स्तोत्र तुम्हाला बोलायचं आहे आणि हे स्तोत्र तुम्हाला ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करत ते तुम्हाला तिजोरीमध्ये तुम्हाला ठेवायचं आहे. ही जी पौर्णिमा आहे तेव्हा लागत आहे चंद्रग्रहण. त्यामुळे खूप असे शुभयोग या दिवशी घडून येत आहेत. लक्ष्मी योग असेल, पुष्पयोग असेल किंवा धनयोग असेल, धन वाढवण्याचा जो योग आहे तो या दिवशी घडून आलेला आहे किंवा जुळून येणार आहे. त्यामुळे हा खूप महत्त्वाचा योग आहे. यामुळे पृथ्वी तलावरती असं सांगितलेलं आहे की बऱ्याच लोकांच्या धनामध्ये किंवा श्रीमंतीमध्ये वाढ होणार आहे. तुम्ही जे कोणी या दिवसाचं महत्त्व जाणून घेतील, विश्वास ठेवतील, त्यांच्यावरती माता लक्ष्मीची कृपा होणार आहे. योगायोग नसतो, काहीतरी घटना घडणार असतात म्हणून हा योग घडत असतो. तर चंद्रग्रहण आहे, पौर्णिमा आहे आणि खूप तुम्ही विचार करू शकत नाही एवढा महत्त्वाचा हा दिवस आहे. या दिवशी तुम्हाला नक्की काही ना काही उपाय तुम्हाला करायचे आहेत, जे पौर्णिमेला उपाय सांगितले जात असतात. भले हे उपाय करा किंवा अजून जर तुमच्याकडे कोणते उपाय असतील तर ते उपाय तुम्ही नक्की करा. पण जे शास्त्रात सांगितलेले उपाय असतात ते तुम्हाला नक्की करायचे आहेत, कारण ही पौर्णिमा खूप महत्त्वाची आहे. आणि ज्यांना खरंच गरज आहे पैसा पाण्याची, ज्यांच्याकडे खरंच दरिद्रता, त्यांच्या घरातून हलायचं नाव घेत नाही, अशा लोकांपर्यंत देखील असे उपाय तुम्ही नक्की पोचवा. त्यांच्याही घरी माता लक्ष्मी गेली पाहिजे, सगळ्यांचं भलं झालं पाहिजे, सगळ्यांचं कल्याण झालं पाहिजे, अशी मनात भावना धरून आपण कार्य करत राहिलं तर माता लक्ष्मी आपण न काही करतासुद्धा आपल्या घरात येत असते. तर मित्रांनो, ही पौर्णिमा विशेष अशी महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे तुमच्या बँक बॅलन्समध्ये वृद्धी होणार आहे. जर तुम्ही माता लक्ष्मीवरती जर श्रद्धा करत असाल, भाव करत असाल तर तुम्ही हे उपाय नक्की करा आणि माता लक्ष्मीला तुमच्या घरी नक्की निमंत्रण द्या. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की एका लाल कपडावरती धणे तुम्हाला ठेवायचे आहेत आणि ह्या धण्याची पोटली तुम्हाला तुमच्या घराच्या छतावरती किंवा बाहेर अशी कुठेतरी तुम्हाला ठेवायची आहे, ज्यावरती या चंद्रग्रहणाचे जे काही ज्योत आहे किंवा जो काही प्रकाश आहे तो पडला पाहिजे. चंद्रग्रहणाची किरणं त्यावरती पडली पाहिजेत आणि ते पूर्ण रात्र तुम्हाला ती धनाची पोटली बाहेर ठेवायची आहे. आणि त्यानंतर तुम्हाला सकाळी ती पोटली घरामध्ये आणल्यानंतर तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये किंवा जर घरून तुम्ही काम करत असाल, तुमचं स्टडी टेबल असेल किंवा कामाची जागा असेल तिथे ठेवली पाहिजे. जर तुमचे बिझनेस असेल तर त्या बिझनेस जागेवरती ही पोटली तुम्हाला ठेवायची आहे. बिझनेसच्या तिजोरीमध्ये जरी ही पोटली ठेवली तरी काहीच हरकत नाही. त्यामुळे काय होणार आहे की चंद्रग्रहणाची जी किरणं आहेत या पौर्णिमे दिवशी त्या धन्यांवरती पडतात आणि त्यामुळे तुम्हाला एक माता राणीचा आशीर्वाद स्वरूप ते तुम्हाला प्राप्त होणार आहे. तेव्हा ती पोटली तुमच्याशी जिथे जिथे ती पोटली तुमच्यासोबत राहील तिथे तुमचं कोणतंच काम अडणार नाही. तुमची हर एक कामं होत जाणार. तुम्हाला कधीच अपयशाचा सामना तुम्हाला करावा लागणार नाही. त्यामुळे अशी पोटली तुम्ही नक्की तयार करा. एक नाही, तुम्हाला घरामध्ये ठेवायची आहे, व्यापारात वृद्धी व्हावी तिथे ठेवायची आहे, मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती व्हावी तिथे ठेवायची आहे. तुम्ही 2-3 पोटल्या अशा तयार करून तुम्ही त्या चंद्रप्रकाशामध्ये ठेवायच्या आहेत आणि नंतर तुम्हाला त्या पोटल्या आणून जागेवरती ऑफिसमध्ये असेल किंवा घरामध्ये तिजोरीमध्ये असेल किंवा आपल्या मुलांच्या अभ्यासाच्या कपाटामध्ये असेल तर अशा पद्धतीने तुम्हाला त्या छोट्या छोट्या पोटल्या ठेवल्या तरी काहीच हरकत नाही. हा एक माता राणीचा आशीर्वाद स्वरूप तुम्हाला प्राप्त होणार आहे आणि हा आशीर्वाद तुम्ही घेतला पाहिजे. कारण या दिवशी माता राणी ही पृथ्वी तलावरून फिरत असते आणि तिथे तुम्हाला तिची धनावरती
नजर ही लगेच पडत असते, तिला लगेच जाणवत असतं कुठे धन ठेवले आहेत ते. त्यामुळे असे जर धान्य तुम्ही ठेवले तर तिथून माता राणी ही नक्कीच त्याच्यावरती आशीर्वाद स्वरूप तुम्हाला प्राप्त होणार आहे आणि आशीर्वाद ती देणार आहे. त्यानंतर हा जो महत्त्वाचा जो दिवस आहे, त्या दिवशी तुम्हाला शास्त्रात सांगितलेलं किंवा ज्योतिषशास्त्रामध्ये असे अनेक उपाय जे सांगितले जात असतात. राखेचा उपाय, होलिका दहनामध्ये तुम्हाला तूप आणि लवंगा घालून, तुपामध्ये लवंगा घालून त्या लवंगा तुम्हाला होलिका दहनामध्ये टाकायचा आहे. त्यामुळे तुमच्या ज्या आजूबाजूची नकारात्मकता आहे ती जळून खाक होणार आहे आणि तुमचे जीवन हे सुखी समृद्धी होणार आहे, असं शास्त्र पुराणामध्ये सांगितलेलं आहे. आणि राखेचा उपयोगसुद्धा खूप महत्त्वाचा सांगितलेला आहे. खूप आहेत राखेचे उपयोग. त्याची चिमूटभर राख तुम्हाला दुसऱ्या दिवशी घेऊन यायचं आहे. त्याचं ताबीजमध्ये घालून तुम्ही जर तुमच्या गळ्यामध्ये, तुमच्या पॉकेटमध्ये जरी ठेवली तरी तुमचं कोणत्याच कामाला तुम्हाला अपयश येणार नाही. तुमच्याकडे सतत पैसा येण्याचे मार्ग उघडतील. तुम्हाला जीवनामध्ये तरक्की प्राप्त होईल आणि जीवन तुमचं सुखी समृद्धी होणार आहे. तर हे असे उपाय तुम्हाला नक्की करायचे आहेत. सकाळी उठल्यानंतर तुम्हाला ही राख रोज तुम्हाला कपाळावरती लावायची आहे. तुम्हाला जेव्हा पण चांगल्या कामासाठी बाहेर जायचं आहे किंवा महत्त्वाच्या कामासाठी जरी ही राख कपाळावरती लावून तुम्ही गेलात तरी तुमचं नक्कीच काम पूर्ण होणार आहे आणि तुमच्या जीवनामध्ये नक्कीच प्रगती होणार आहे. तर होलिका दिवसाची ही पौर्णिमा आहे, तिचं खूप महत्त्व आहे. कारण या दिवशी आहे चंद्रग्रहण. मी परत एकदा सांगते, चंद्रग्रहण असल्यामुळे ही पृथ्वीवरच्या लोकांना याचा खूप चांगल्या प्रकारे लाभ होणार आहे. त्यांच्या घरी सुखाचे दिवस येणार आहेत. जो कोणी माता लक्ष्मीची या दिवशी पूजापाठ करेल, माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी उपाय करेल, मी अजून एकदा तुम्हाला सांगितलेलं आहे. तर तुम्हीसुद्धा या दिवशी नक्की हे उपाय करा आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करा. तुमच्या घरचे दुःख दरिद्र नक्की घालवा. तर अशा होता आजचा व्हिडिओ. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री महालक्ष्मी लिहायला विसरू नका. धन्यवाद.